तर आता आपण बघूया महायुतीने निवडणुकीत कोणकोणती आश्वासनं दिली होती, कर्जमाफीबाबत कोण काय म्हणालं होतं या पद्धतीची जी बातमी आहे ती आज आपण या ठिकाणी बघणार आहे। तर बघा, महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि सन्मान निधी PM किसानचे पैसेही वाढवून देऊ असं आश्वासन महायुती सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं। त्यानंतर बघा, महायुती निवडणुकीत कोणकोणती आश्वासनं दिली होती आणि कर्जमाफीबाबत कोण काय म्हणाले होते त्याचा एक फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे। तर सोंग करता येतात, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही। मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की असे अजित पवार म्हटले होते। 31 मार्चच्या आधी त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करावी। राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकरी कर्जमाफीबाबतचं हे विधान आहे, हे सध्याचं विधान आहे। बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते की विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती। आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही आश्वासनं पूर्ण केली जातील अशी गॅरंटीही महायुतीच्या नेत्यांनी दिली होती। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता स्थापन केली। 5 डिसेंबर 2025 रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन 100 दिवसाहून अधिक कालावधी लोटला, त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफी करणार आणि आपली आर्थिक अडचण कमी होणार अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती। मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत विधान करून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलं आहे। महायुतीने निवडणुकीत कोणती आश्वासनं दिली होती त्याबद्दल आता आपण इथे बघूया। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील। राज्यात 25,000 पोलिसांची रिक्त पदे भरली जातील। वृद्धांना प्रत्येकी 2100 रुपयाचं निवृत्ती वेतन दिलं जाईल। जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील। अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये दिले जातील। सौर ऊर्जेला प्राधान्य देऊन वीज बिलात कपात केली जाईल। याशिवाय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि सन्मान निधीचे पैसेही वाढवून देऊ अशी विविध आश्वासनं महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिली होती। विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ केलं जाणार याबाबतचा उल्लेख जाहीरनाम्यात नव्हता। तर एकनाथ शिंदे हे कर्जमाफीबाबत काय म्हणाले होते बघा, 20 ऑक्टोबर 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली। यासाठी जवळपास 964 कोटी रुपये सरकारकडून देण्यात येतील असंही ते म्हणाले होते। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिंदेंनी आपल्या जाहीर सभेतून कर्जमाफीबाबत आश्वासनही दिलं होतं। मात्र राज्यात महायुतीची दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे कर्जमाफीबाबत फारसे बोलताना दिसून येत नाही। आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत काय म्हटलं होतं ते सुद्धा आपण इथे बघूया। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास अन्नदाता शेतकऱ्यांची कर्जे माफ करू असं आश्वासन फडणवीसांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेत दिलं होतं। महाविकास आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीचे जुमले असून लबाड्याचं आवतन जेवल्याशिवाय खरं मानू नये असा टोलाही त्यांनी लावला होता। कर्जमाफीबाबत अजित पवार सुद्धा काय म्हणाले होते,
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शुक्रवारी 28 मार्च शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले होते, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या। आर्थिक शिस्त गरजेची असते, त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला। विरोधकांनी जी टीका करायची ती केली। आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला। मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो। मला थोडीशी तरी अक्कल आहे। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, असे अजित पवार म्हणाले होते। परंतु आता ते काय म्हणतात की पुढील 3 वर्ष कर्जमाफी शक्य नाही। काहींनी निवडणुकीआधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केली होती। मी राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना सांगतो की 31 मार्चच्या आत कर्जाचे पैसे भरा, असे आता अजित पवार म्हणतात। राज्यांची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही। भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ। यावर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। विशेष बाब म्हणजे यापूर्वीही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं। माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफीचा शब्द ऐकला आहे का, असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते। तर कर्जमाफीबाबत अजित पवारांची भूमिका, सरकारची काय भूमिका आहे बघा। 22 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासने पूर्तता महायुती सरकार करेल। महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत थांबणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती। या दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीवरून हात झटकल्यानंतर माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला। त्यावर बोलताना अजित पवार यांनी जी शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिका मांडलेली आहे ती सरकारची भूमिका आहे। अजित पवारांनी कधीच म्हटलं नाही की कर्जमाफी शक्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। तर अजित पवारांचे हे भाजपा नेत्यांकडून समर्थन होत आहे। दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार यांचे समर्थन केले आहे। अजित पवार यांनी ज्या अर्थी हे वक्तव्य केले आहे ते विचारपूर्वक केले असावे। राज्याची परिस्थिती पाहून जे वास्तव्य आहे ते बोलत आहे। शेवटी अर्थमंत्री या नात्याने त्यांना राज्य चालवायचे आहे। महायुतीला योग्य वेळी तो निर्णय घ्यावा लागेल, कारण त्यांनी लोकांना जे काही आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता योग्य वेळेतच करावी लागेल। आज कदाचित ती परिस्थिती नसावी, असेही ते म्हणाले। तर अशा पद्धतीची ही न्यूज या ठिकाणी आहे। तर यावर बघा, संजय राऊत, अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीची भाषा तसंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भाषा वेगळी होती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ पासून तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच, यावर जोर देऊन ते तिन्ही नेते बोलत होते। आता अजित पवारांनी हात वर केले आहे। अजित पवार कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा महाराष्ट्राचा वचनभंग केल्याबद्दल नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर कर्जमाफी न देण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात। तर यामध्ये एक विधान कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी जानेवारीत केलं होतं। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठीचा निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आहे। आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत। एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील 4 ते 6 महिन्यात कर्जमाफीचा विचार करू, असं कृषी मंत्री म्हणाले होते। या दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शिंदे गटातील काही नेतेही कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तर या पद्धतीची ही बातमी या ठिकाणी लोकसत्ता.com यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे
ती आता लगेच होणार नाही, परंतु काही दिवसामध्ये होऊ शकते. परंतु जागोजागी त्या शेतकरी कर्जमाफीवरून आंदोलन हे चालू आहेत. तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या विदर्भ YT या चॅनलवर देत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळत राहील. धन्यवाद.